मैं कन्विंस हो चुका हूं कि परमात्मा ने मुझे भेजा है। मित्रमैत्रिणींनो, तुमचा माझा जन्म हा आईच्या पोटातून झालेला असेल, पण आपले पंतप्रधान मोदीजी यांचा जन्म आईच्या पोटातून झाला असूही शकतो आणि नसूही शकतो, असं ते स्वतःच म्हणाले. ते असं म्हणाले की हो सकता है मेरी माँ ने मुझे जन्म दिया है, बट मैं इस बात से कन्विंस्ड हूँ कि मुझे परमात्मा ने भेजा है. खोटं वाटतंय? हा व्हिडिओ बघा. मैं खुद ही अपने आप मानने लगा हूँ कि शायद परमात्मा ने ही मुझे किसी काम के लिए भेजा है, किसी पर्पज के लिए भेजा है. ये मुझसे ये पर्पज की पूर्ति के लिए दिशा भी देता है, शिक्षा भी देता है, सामर्थ्य भी देता है, ऊर्जा भी देता है, प्रेरणा भी देता है. कोई शायद कोई दैवी शक्ति कहो, कोई ईश्वरीय शक्ति कहो, उसके बिना ये सब संभव नहीं है. तो मैं तो उसी के हवाले हूँ, लेकिन वो दिखता नहीं. लक्षात. तर या व्हिडिओमध्ये आपले पंतप्रधान म्हणत आहेत की मला परमात्म्याने पाठवलेलं आहे. आता त्यांच्या या वाक्यावर एक पूर्ण व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे त्यांनी फक्त हे वाक्य एकदाच वापरलं असं नाही. आतापर्यंत जे त्यांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत त्या इंटरव्ह्यूमधल्या बऱ्याच ठिकाणी त्यांनी हाच शब्द, हेच वाक्य वापरलेलं आहे की मला परमात्म्याने पाठवलेलं आहे, मला परमात्म्याकडूनच प्रेरणा मिळते, मी देवाचाच, थोडक्यात देवाचीच ऊर्जा माझ्यामध्ये येते. अहो पंतप्रधान साहेब, आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण सगळेजण त्या ईश्वराचे, त्या परमात्म्याचेच लेकर आहोत. त्याच्यामुळे तुम्हीच फक्त परमात्म्याने पाठवलेली व्यक्ती आहात असं तुम्ही बिलकुल समजू नका. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे म्हणता ना की माझ्यामध्ये ही ऊर्जा येते, ती ऊर्जा येते, तर असे ऊर्जावान लोक भारतामध्ये करोडो आहेत रात्रंदिवस. आणि पंतप्रधान साहेब, आज भारतामध्ये असे करोडो लोक आहेत की ज्यांनी वर्षातून एकही सुट्टी घेतली नाही. महिन्यातले सगळे दिवस आणि दिवसाचेही 18-18 तास काम करणारे कष्टकरी लोक आज भारतामध्ये खूप आहेत. ते कधी म्हणत नाहीत ईश्वरांनी आम्हाला पाठवलं, ही ऊर्जा ईश्वराकडून येते. आणि पंतप्रधानांच्या या वाक्याला नेटकऱ्यांनी तुफान धुतलेलं आहे. तुम्ही या सगळ्या कमेंट्स बघा, मी एक एक करून तुम्हाला वाचून दाखवते. पहिली कमेंट आहे, व्यक्ती म्हणतोय मला पहिल्यापासून वाटायचं आहे की तू एखाद्या खोटारड्या ग्रहावरून आला आहे. लोकांना असं का वाटतं याचा तुम्ही विचार करा मोदी साहेब. तुम्ही पदोपदी खोटं बोलता म्हणून लोक असं म्हणतात. पुढेच, जेव्हा मुघलांनी भारतावर 300 वर्ष, ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं, तेव्हा तुम्हाला देवाने का नाही पाठवला? देशाची संपत्ती विकण्यासाठी तुम्हाला भारतातच का पाठवला? अमेरिकेमध्ये का नाही पाठवला? तर हाही एक संतप्त सवाल आहे. देवाला पण एक दिवस विकणार आहे साहेब तुम्ही, असं एक जण म्हणतोय. नेक्स्ट कमेंट, कडक गांजा भावा, माल कुठे मिळतो? फक्त लोकेशन सांग, बाकी आम्ही उचलतो. नेक्स्ट, देव तुझ्या खोपडीमध्ये मेंदू नावाचा अवय टाकायला विसरला. नेक्स्ट, म्हणजे 150 करोड जनता येडी. पंतप्रधान पदाला लायक नसलेली व्यक्ती. तू जन्माला आला नाही, तुला फेकून मारले आमच्यावर. कंट्रोल नाही होतं, इतकं हसू येते. नेक्स्ट, हाच फेकूपणा बाकी होता तुझा आता. अति होते आहे हे. गणेश गायतोंडे. गणेश गायतोंडे माहिती असेल तुम्हाला. कभी कभी लगता है साला आपणच भगवान आहे, आताचा डायलॉग. नेक्स्ट, माननीय पंतप्रधान मोदीजी, हे असं वक्तव्य आपल्यासारख्या युगपुरुषाला शोभत नाही. मी नक्कीच आपल्याला देव माणूस मानतो, पण देव नाही. खूपच जेन्युइन आहे. तुम्ही हे म्हणू शकता की मी देव माणूस आहे, माझा स्वभाव खूप चांगला आहे. खरं तर असंही म्हणू नये. पब्लिकमध्ये जेव्हा तुम्ही स्वतःची अशी तारीफ करता की मला देवानी पाठवलेलं आहे, देवानी मला ही ऊर्जा दिलेली आहे, तेव्हा याच्यामध्ये क्लिअर कट हे दिसतं की हा माणूस स्वतःच्याच बढाया मारतो आहे. मी काहीतरी खास आहे, काहीतरी स्पेशल आहे, देवानी मला प्रेरणा दिलेली आहे, देवच मला जी काही ऊर्जा देतो, त्याच्यामुळे मी जे कामं करतो त्याच्यावर तुम्ही क्रिटिसाइज करू नका, हा कुठेतरी त्यातनं अर्थध्वनित होतो. हे सतत सांगून लोकांनाही असं वाटतं की नको, मोदींवर टीका करणं म्हणजे परमात्म्यावर टीका करणं असं आहे, असं लोकांना वाटावं. म्हणजे मला असं वाटतं की भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं होतंय की एखादी व्यक्ती स्वतः म्हणते की मला देवानी पाठवलेलं आहे, किंवा देवानी पाठवलेली एखादी व्यक्ती मत मागतोय, भीक मागतो आहे, त्याच्यामध्ये भडकाऊ भाषणं करतो आहे, हिंदू मुसलमान करतो आहे, काँग्रेस हे ओढून घेईल, ते ओढून घेईल असं म्हणतो आहे. अहो सर, जर देवानी तुम्हाला पाठवलेलं आहे ना, मग काँग्रेस जरी सत्तेमध्ये आली तरी देवानी तुम्हाला पाठवलेलं असल्यामुळे सगळं काही तुम्ही नीट करणारच आहात की नाही. आणि मला खरोखर एक प्रश्न पडतो, तुम्ही स्वतःला धर्माच्या केंद्रस्थानी सतत ठेवू पाहता, म्हणजे जेणेकरून तुमच्या कामावर, तुमच्यावर लोकांनी टीका केली की ते असं
असं वाटावं की जणू काही आम्ही धर्मावरच टीका करतो आहे. अशा प्रकारे तुम्ही जे स्वतःच्या भोवती धर्माचं वलय गुंडाळलेलं आहे ते काही बरं नाही आहे. कारण तुम्ही जेव्हा म्हणता की परमात्माच मला प्रेरणा देतो, तर मला नाही वाटत की आपल्या हिंदू धर्मामधला देव आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर रबरी गोळ्या मारण्याची प्रेरणा देत असेल, त्यांच्यावर अश्रुधूर सोडण्याच्या प्रेरणा देत असतील, त्यांच्यासाठी रस्ते बंद करण्याच्या प्रेरणा देत असतील. मला नाही वाटत की आपला परमात्मा हा तुम्हाला आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना रस्त्यांनी घासत ओढत नेण्याची, त्यांचं आंदोलन चिरडण्याची प्रेरणा देत असेल. मला नाही वाटत आपला परमात्मा हा खोटं बोलण्याची प्रेरणा देत असेल, सतत खोटं बोलत राहण्याची प्रेरणा देत असेल. मला असं नाही वाटत की आपल्या परमात्म्याने तुम्हाला ही प्रेरणा दिली असेल की दुसऱ्या पक्षातले जे भ्रष्ट नेते आहेत त्यांना आपल्याकडे घ्यायचं आणि त्यांना धुवून स्वच्छ करून टाकायचं. अशी प्रेरणा आपला धर्मातला परमात्मा देत असेल असं मला खरंच नाही वाटत. त्याच्यामुळे मला प्रश्न पडतो तुमच्या या वाक्याचा, आणि तसाच लोकांनाही पडलेला आहे. पुढची कमेंट बघा. नशीब साहेब तुम्ही बोलला नाही, देशाच्या विकासासाठी मी देवासोबत महायुद्ध करून आलोय. खरंच आहे हे. नेक्स्ट कमेंट. मग परत देवाघरी जावालो. असं नाही बोलू, कुणाच्याही मरण्याची मी खरोखर कधीही हे नाही करत. तुमचं काम चुकीचं आहे तर मी फक्त इतकं म्हणेन की तुम्ही इलेक्शन लढवू नका किंवा तुम्ही इलेक्शन हरले पाहिजे असं मला मनोमन वाटतं. पण कुणाच्याही जीवाला काही व्हावं असं मला कधी चुकूनही नाही वाटत. नेक्स्ट कमेंट. आणि आम्हाला भूताने पाठवलं काय? तुम्हाला जर देवाने पाठवलं तर आम्हाला भूताने पाठवले का? नेक्स्ट कमेंट. काही दिवसातच स्वतःला देव घोषित करतील. झालेलं आहे हे. त्यांचे चेले त्यांना देव घोषित करत आहेत. कंगना रनौत आहे किंवा ते आपले सभापती आहेत. कंगना रनौत तर म्हटलेलीच आहे की ते देवाचाच अवतार आहे, साक्षात विष्णूचा अवतार आहे, रामाचा अवतार आहे, कल्कीचा अवतार आहे, असं सगळे त्यांना प्रतिमा देऊन झालेलं आहे. प्रधानमंत्री मोदी को किस तरह से वो कृष्ण के अवतार में, और माननीय मोदी जी भगवान राम का दूसरा रूप है. मोदी जी है ना साक्षात भगवान महाकाल जी का अवतार है. वो इस संसार में सनातन धर्म की रक्षा के लिए ही उनका अवतार हुआ है. हमारा मोदी भगवान है और अमित शाह भगवान है और मोदी राम और अमित शाह कृष्ण. मैं मोदी जी को ब्रह्मा विष्णु महेश कहूंगी. पूरे देश को उनकी पूजा करनी चाहिए. बीजेपी मधल्या अनेक लोकांनी त्यांना प्रॉपर देव करून ठेवलेलंच आहे आणि ते सतत असं बोलत असतात. आणि असं होतं ना की एखादं वाक्य जर 1000 वेळा बोललं तर ऐकणाऱ्या व्यक्तीला ते खरं वाटायला लागतं. तर तसंच झालं हे. प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हे सांगायचं की परमात्म्याने मला पाठवलेलं आहे, मी काय जैविक नाही आहे, बायोलॉजिकल नाही आहे. अहो सर, सगळेजण बायोलॉजिकल असतात. तुम्ही शक्यतांमध्ये बोलत आहात, पण तुम्ही असं बोलायला नाही पाहिजे. तुम्ही पंतप्रधान आहात, तुम्ही कामावर बोला. तुम्ही प्रेरणा, ऊर्जा, मी कधी थकत नाही. या भारतामधले करोडो लोक आहेत जे थकत नाही आहेत, मेहनत करतात. त्यांच्याकडे कोणी विचारत नाही की तुम्ही का थकत नाहीत म्हणून. पंतप्रधानांच्या या सगळ्या वक्तव्यांवर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हालाही असं वाटतं का की त्यांना देवाने पाठवलेलं आहे? तर तेही सांगा. आणि तुमच्यापैकी अनेक लोक असतील की ज्यांना असं वाटतं आतून की मला परमात्म्याने पाठवलेलं आहे. तसा काही तुमचा अनुभव असेल तर तोही सांगा. आपण पूर्णपणे डेमोक्रेटिक आहोत. प्रत्येक व्यक्तीच्या मताला इथं किंमत आहे. तुमचं मत ऐकून घेतलं जातं. ते मत डिसेंट असावं, कारण आपल्याला या देशामध्ये एक चांगली व्यवस्था, चांगले लोक देश चालवण्यासाठी आले पाहिजे. असाच प्रयत्न कायम करायचा आहे. थकायचं नाही आहे. थांबते. थँक्यू सो मच.